आमचं जस्ट बोलणं झालेलं बऱ्याच वेळा इन्स्टाला आणि आज आम्ही भेटत आहोत. बाहेर टेम्परेचर आहे -8 बट ह्या थंडीमध्ये पण वॉक करायला खूप छान वाटतं. I'm going to try this without milk but हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. इन केस जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माय नेम इज मयुरी अँड मी राहते स्वीडनमध्ये. स्वीडनची जी कॅपिटल आहे स्टॉकहोम सिटी तिथे. आणि इथले माझे डेली ब्लॉग्स, लाईफस्टाईल ब्लॉग्स, त्यानंतर स्किन केअर, मेकअप आणि तसंच इंडिया आणि स्वीडनमध्ये काय काय डिफरन्सेस आहे हे व्हिडिओज मी बनवत असते. सो यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल देन प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. आज आहे फ्रायडे मॉर्निंग आणि खूप अर्ली मॉर्निंग मी स्टार्ट केलं व्हिडिओला. अर्ली मॉर्निंग तर नाही म्हणता येणार बिकॉज इट्स ऑलरेडी 9 AM. तर व्हिडिओचं बनवण्यामागे रिझन आहे बिकॉज आज अ डे इन माय लाईफ मी शूट करत आहे आणि आज बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या लिस्टेड आहेत फॉर डे और देर आर मेनी थिंग्स टू डू. सो म्हणून म्हटलं मी तुमच्यासोबत पण शेअर करते व्लॉग्स थ्रू. सो येस अँड जस्ट मी वॉर्म वॉटर पिलेलं आहे. आज प्लेन वॉर्म वॉटर होतं आणि आता मी ट्राय करणार आहे ही टी विच इज Yogi tea, Ayurvedic blend with cinnamon, cardamom and ginger. So I'm going to try this without milk but so I'm very excited to try this. So तुम्हाला मी दाखवते कसं आहे काय. मस्त. जस्ट फिनिश्ड माय टी आणि आता मी जात आहे वॉकसाठी आणि बाहेर टेम्परेचर आहे -8. सो आय डोंट नो आता किती थंडी वाजणार आहे बट लेट्स सी. थंडी तर भरपूर आहे आणि थोडं थोडं स्नो पण स्टार्ट झालाय बट ह्या थंडीमध्ये पण वॉक करायला खूप छान वाटतं. हे जे आहे हे फ्रोझन लेक आहे. समरमध्ये इथे खूप मस्त पाणी असतं आणि बदक असतात. जर तुम्हाला समोर तिकडे दिसत असेल तर तिथे अजून पण आहे एका कोपऱ्यामध्ये बदक्स म्हणजे डक. सो गाईज वॉक करून मी आलेले आहे घरी अँड बाहेर खूप जास्त थंडी होती. आता मी करणार आहे ब्रेकफास्ट. तर ब्रेकफास्टमध्ये आहे इथे ओव्हरनाईट सोक्ड हे चॉकलेट फ्लेवर ओट्स. सो याची रेसिपी मी काल ऑलरेडी माझ्या शॉर्टवर शेअर केलेली आहे. सो गो अँड चेक इट आउट. यामध्ये मी आता फ्रूट्स ॲड करेल, बनाना अँड स्ट्रॉबेरी. सो आज मी हेअर वॉश करणार आहे कारण आम्हाला उद्या जायचं आहे बाहेर. सो त्यामुळे आता हेअर वॉशच्या अगोदर मी करणार आहे हेअर ऑइलिंग. ती मस्ट आहे कारण इकडचं वेदर खूप जास्त कोल्ड आहे आणि ड्राय आहे त्यामुळे हेअर्स खूप ड्राय होतात. त्यामुळे बिफोर हेअर वॉश तुम्हाला हेअर ऑइलिंग करणं मस्टच आहे. आणि मी कसं हेअर ऑइलिंग करते, काय काय यूज करते ते मी व्हिडिओ पुढे अटॅच करते. मोस्ट ऑफ द टाईम मी ऑइल्स मिक्स करत असते. कोकोनट ऑइल, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल आणि आता हे आज मी यूज केलेलं आहे रोजमेरी अँड लेव्हेंडर ऑइल. त्यामध्ये कॅस्टर ऑइल टाकलं थोडंसं, विटॅमिन ईची कॅप्सूल आणि कापूर. हे थोड्या वेळ मग छान हीट करून घ्यायचं आहे अँड देन मग आपल्याला स्काल्फवर चांगलं सगळीकडून मसाज करून घ्यायचं आहे एक 1-2 मिनटासाठी तरी. सो ऑलमोस्ट 1 आवर झालेला आहे हेअर ऑइलिंगसाठी. आता मी हेअर वॉश करणार आहे अँड क्विकली मी तुम्हाला दाखवते की कोणकोणते प्रोडक्ट्स मी वापरते हेअरसाठी. सो आता मी हा वापरणार आहे स्पेशल केअरचा एक शॅम्पू जो की अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आहे आणि इथून एक मी मेडिकलमधून घेतलेला आहे कारण इकडे स्किन खूप जास्त ड्राय होते, स्काल्फ खूप ड्राय होतो. सो त्याच्यासाठी मी हा शॅम्पू आता यूज करणार आहे बट अल्टरनेटिव्हली मी हा यूज करते बिकॉज ह्यामध्ये जे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू असतात मोस्टली त्याच्यामुळे हेअर्स खूप ड्राय होतात. सो येस, अल्टरनेटिव्हली मी हा यूज करते अँड देन मग जेव्हा मी तो यूज नाही करत तेव्हा मी हा यूज करायचे विच इज लव्ह ब्युटी अँड प्लॅनेट
आणि सेम याचं कंडिशनर पण वापरायचे, बट आता हे संपलेलं आहे. अँड इथे हे मिळत नाही, जस्ट मिनिट. अँड इथे हे मिळत नाही, इंडियामध्येच मिळतं. सो माझ्याकडचा सगळा स्टॉक संपलेला आहे आता याचा. सो दॅट्स वाय आय स्विच्ड टू दिस लॉरियल पॅरिस शॅम्पू अगेन. पहिले पण यूज केलेला आहे. सो हे मी यूज करणार आहे आता. अँड 15 डेजमधून एकदा मी हेअर मास्कसुद्धा वापरते, जो की आहे गार्नीचा. अँड इट्स ऑलमोस्ट एम्प्टी नाऊ. येस, हे सगळे प्रोडक्ट्स मी वापरते माझ्या हेअरसाठी. नाऊ आय क्विकली हॅव माय शावर. हे गाईज, अँड मी डायरेक्टली आता इव्हनिंगला शूट करत आहे. आता वाजलेले आहेत 3. इव्हनिंग पण नाही म्हणते ना, 3 वाजलेत. सो मी दुपारी काही शूट नाही केलं, जेवण केलं, स्टडी केला आणि आता मी चाललेले आहे बाहेर. मी कुठे चालले आहे तर रिसेंटली मला एक नवीन फॉलोअर ॲड झालेली आहे इन्स्टाला, जी की स्टॉकहोममध्ये नवीन शिफ्ट झालेली आहे. अँड ती इथे जास्त कुणाला ओळखत नाही. सो आमचं जस्ट बोलणं झालेलं बऱ्याच वेळा इन्स्टाला आणि आज आम्ही भेटत आहोत. तर मी सुप्रियाला पण बोलवले आहे, ती येणार आहे. सो आमच्या घराच्या जवळ जो मॉल आहे तिथेच आम्ही मिळणार आहोत, म्हणजे भेटणार आहोत. सो येस, लेट्स सी कशी होते आमची फर्स्ट मीटिंग. सो मी पोहोचलेली आहे लोकेशनला आणि आमची वेळ जी ठरली होती अजून 10-15 मिनिट बाकी आहे. तोपर्यंत मी माझे काम करते जे मी डिसाईड केले होते ते. अँड हेअर्स खूप जास्त फ्रीझी वाटत आहे कारण मी आज हेअर वॉश केला आहे. आणि ज्या दिवशी आपण हेअर वॉश करतो त्या दिवशी ते हेअर्स कधीच सेट होत नाही, म्हणून उद्या बाहेर जायचं. सो मी आज वॉश केले, बट अचानक आमची ही मीटिंग प्लॅन झाली आहे आज. सो मी, सुप्रिया आणि दीक्षा, जिच्याबद्दल मी बोलत होते, आमची नवीन फ्रेंड, आम्ही एस्प्रेसोमध्ये भेटलो. आणि फर्स्ट टाईम आम्ही भेटत होतो. सो तिला व्लॉगमध्ये घेणं मला बरोबर वाटलं नाही, कारण हळूहळू तीही कम्फर्टेबल होणार. सो लगेचच घेणं योग्य नाही. पण आम्ही खूप छान गप्पा मारल्या आणि फर्स्ट टाईम आम्ही भेटतोय असं बिलकुल वाटलं नाही. सो खूप छान वाटतं जेव्हा ॲब्रॉडमध्ये राहून तुम्ही आपल्या देशातल्या लोकांना भेटत आहात. अँड ती पण महाराष्ट्राचीच होती. सो खूप छान वाटलं तिला भेटून. अँड आय एम रिअली व्हेरी थँकफुल की यूट्यूब आणि इंस्टाग्राम थ्रू मी बऱ्याच लोकांशी कनेक्ट होत आहे, इथे स्वीडनमध्ये सुद्धा. त्यानंतर आम्ही एका शॉपमध्ये गेलो कारण मला काही गोष्टी घ्यायच्या होत्या. सो गाईज, वी आर बॅक ॲट होम आणि आता आम्ही बनवत आहोत केक, कारण उद्या आम्ही ज्यांच्याकडे जात आहोत त्यांचा लेट बर्थडे सेलिब्रेशन आम्ही करणार आहोत. सो हिअर सुप्रिया अँड मी, वी आर बेकिंग केक. सो गाईज, असा होता आजचा दिवस. खूप हॅपनिंग आणि खूप छान गेला. नवीन फ्रेंडला मी भेटले. सुप्रिया आणि मी मिळून छान केक बनवलेला आहे. इट्स ऑल सेट. उद्या बस आम्ही फ्रेंडकडे जाताना तो घेऊन जाणार. अँड आय एम रिअली हॅपी की मी हा व्लॉग शूट केला. यामध्ये खूप कोअर मेमरीज सुद्धा कॅप्चर झालेल्या आहेत. अँड आय होप तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला तर लाईक अँड कमेंट नक्की करा, बिकॉज ॲज आय ऑलवेज से यातून खूप मोठं मोटिवेशन मिळतं मला व्हिडिओज बनवण्यासाठी. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब. अँड आता इथून पुढे प्रत्येक सॅटर्डेला मी व्हिडिओ पोस्ट करणार, म्हणजे लॉंग व्हिडिओ. अँड शॉर्ट्स व्हिडिओ जे आहेत, शॉर्ट व्हिडिओज, ते रोज येतील माझ्या चॅनलवरती. शिवाय इंस्टाग्रामवर सुद्धा मी पोस्ट करत असते आता कन्सिस्टंटली. सो तिकडे जर तुम्ही मला फॉलो करत नसाल, आय विल मेन्शन माय ID. सो मला नक्की फॉलो करा. आणि येस, तर हेच अनाउन्समेंट द्यायची होती की प्रत्येक सॅटर्डेला आता माझे लॉंग व्हिडिओज येतील. अँड आय विल ट्राय टू बी व्हेरी कन्सिस्टंट. बट यू गाईज प्लीज सपोर्ट मी इन दिस माय
हॉबी यू कॅन से. सो हॉबी म्हणूनच मी व्हिडिओज वगैरे बनवत आहे. येस, अँड भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. उद्या पण मी व्हिडिओ शूट करणार आहे जो तुम्ही नेक्स्ट सॅटर्डेला बघाल. सो टिल देन, बाय बाय अँड टेक केअर.